छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेमध्ये महाविकास आघाडी राजकीय संधी शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। पुतळा दुर्घटनेचा किती राजकीय फायदा मिळेल याचा महाविकास आघाडीनं सर्वे केल्याची बाब आता उघडकीस आली आहे। पुतळा दुर्घटनेनंतर मवियाचा राजकीय सर्वे, राजकीय फायदा शोधण्याचा मवियाचा डाव, पुतळा दुर्घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न, किल्ले राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाचा मविया राजकीय फायदा उचलण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होऊ लागलाय। पुतळा दुर्घटनेचा महाविकास आघाडीला काही फायदा होईल का याचा मवियानं सर्व्हे केल्याची माहिती उघडकीस आली आहे। पुतळा कोसळल्यानंतरच्या आताच्या परिस्थितीत लगेचच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तर मवियाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे करण्यात आलाय। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हे सामान्यांच्या भावना दुखावणारी घटना आहे। मवियानं मात्र याचा राजकीय लाभ होतो का याचा सर्व्हे केलाय। या सर्व्हेच्या निमित्तानं मवियाचा राजकीय हेतू उघडकीस आल्याचा आरोप शिवसेनेनं केला। अशा सर्वे आपलाच एजन्सी आपल्याच पद्धतीने काढायचा सर्वे आणि आपण तो सादर करायचा। आनंदात ते जर राहत असेल तर राहू द्या। आता आम्हाला जागा मुळामध्ये एवढ्या जास्त दाखवल्या कसा हाच आम्हाला प्रश्न पडलाय। 288 पैकी 280 जागा ते जिंकणार आहेत असं जर त्यांनी म्हणलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता, परंतु असे बोगस सर्वे करून लोकांची दिशाभूल होत नाही। महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीकरता हा सर्व्हे केलाय। महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप भाजपनं केलाय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी घटना घडली सिंदूर मधली त्यांच्या आधारावर सर्वे करतात आहे। म्हणजे बघा किती नालायक मानसिकतेमध्ये गेले आहेत की छत्रपती शिवराय आराध्य दैवतांचा घटनेच्या आधारावर सर्वे करतात की किती महाविकास आघाडी पुढे किती महायुती मागे, याचा अर्थ मानसिकता बघा यांची। कोणत्याही घटनेचं राजकारण करणं हा राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा हातखंडा आहे, पण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेचा मतांच्या बेरजेकरता वापर करणं दुःखदायक आणि वेदनादायी आहे।